श्रावण चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश. महायुती सरकारने केले तांडा समृद्धी योजनेला 100 कोटी रुपये मंजूर. स्वतंत्र ग्रामपंचायतीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या ग्रामविकास विभागाच्या सूचना. नंदुरबार. मागील 6 महिन्यांपासून अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करून 500 कोटी रुपयांची तरतूद करावी व राज्यातील सुमारे 5000 तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्यात, यासह काही मागण्या घेऊन अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाने आक्रमक पवित्रा अवलंबला होता. किंबहुना शासनाला घरच्या आहेर देण्यासारखा इशारा देऊन दिनांक 31 ऑगस्ट 2024 मुक्तिदिनानिमित्ताने राज्यातील सुमारे 5000 तांड्यांमध्ये चूलबंद आंदोलनाचे सरकारला अल्टिमेटमच दिले गेले होते. सरकारने अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाची आक्रमकता पाहून मागील आठवड्यात संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना अंमलबजावणी संदर्भात महामंडळाच्या एसटी बसेसवर पोस्टर रंगवून सुरुवात केली असून संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेला 100 कोटी रुपये निधी देखील पावसाळी अधिवेशनात दिल्याचे अधिकृत पत्र ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी जाहीर केले आहे. तसेच दिनांक 13 ऑगस्ट रोजी ग्रामविकास विभागाने राज्यातील 4 जिल्हे वगळता संपूर्ण अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या शिफारशीवर सुमारे 25 कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषद अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती दिली आहे. म्हणून राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी महायुती सरकारचे आभार मानून आनंद व्यक्त करीत आहेत. आम्ही दिलेल्या 31 ऑगस्ट रोजीच्या चूलबंद आंदोलन तूर्त स्थगित करीत असून दिनांक 31 ऑगस्ट 2024 मुक्तिदिन राज्यातील अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आपापल्या परिसरातील मंत्री, आमदार, खासदार यांना सोबत घेऊन परिसरातील मोठ्या तांड्यांमध्ये संत सेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून प्रसाद वाटप करून आनंदोत्सव साजरा करून महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यदूत गोत्री महाकुंभाचे जनक रामेश्वरजी नाईक यांचे विशेष आभार मानण्याचे आहेत. ज्या ठिकाणी मंत्री, आमदार, खासदार उपस्थित नसतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट, अजित पवार गट या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राज्यातील सुमारे 5000 तांड्यांमध्ये समाज बांधवांनी संत सेवालाल महाराजांच्या नावाने भोग लावून महायुती सरकारने तांडा समृद्धी योजनेची अंमलबजावणी करून 100 कोटी रुपये मंजूर करून 5000 तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यासंदर्भात अंमलबजावणीला सुरुवात केल्यामुळे महायुती सरकारचे आभार मानण्यासाठी अखिल भारतीय बंजारा क्रांती दलासह समाजातील विविध संघटनेने पुढे यावे, असे आवाहन पत्रकार परिषदेत अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण, प्रदेशाध्यक्ष मधुकर राठोड, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष भूषण पवार, महासचिव शरद राठोड, कार्याध्यक्ष दिनेश राठोड, अशासकीय सदस्य रणजित चव्हाण, शिवाजी चव्हाण, चंदूलाल राठोड, भावेश पवार, प्रेम चव्हाण, चंद्रकांत पवार, कैलास पवार, युवराज चव्हाण, किसन पवार, रामसिंग राठोड, जितेंद्र पवार यांनी केले आहे. आपल्या परिवर्तन 24 न्यूजसाठी प्रवीण चव्हाण, नंदुरबार तालुका प्रतिनिधी.